सध्या विदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर सूर्य आग ओकतानाचं पाहायला मिळत आहे। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यातलं कालचं तापमान 45 अंशाच्या वर गेलेलं होतं। अमरावतीचं तापमान देखील 45 अंशाच्या वर गेलं होतं आणि त्यानंतर आज देखील जर आपण पाहिलं तर तापमान जवळपास 45 अंशावर जाण्याची शक्यता आहे। कारण सकाळपासूनच जे आहे ते अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतेच्या लाटा सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे रोडवरली गर्दी जी आहे ती ओसरल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीनं विदर्भामध्ये जे आहे ते हीट वेव्ह असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सध्या मी अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये आहे आणि वाहनावर जाणारा प्रत्येक जण जो आहे ते काळजी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काळा गॉगल असेल त्यानंतर दुपट्टे बांधूनच जे आहे ते सध्या अमरावतीकर घराबाहेर पडत आहेत। एकीकडे जर आपण पाहिलं तर सतत जे आहे ते रेकॉर्ड ब्रेक जे आहे ते तापमानाचं होत आहेत। मार्च महिन्यात देखील तापमानाचं रेकॉर्ड ब्रेक झालेलं होतं। 15 वर्षाचा रेकॉर्ड तोडला तर त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि शेवटल्या आठवड्यात देखील तापमान जे आहे ते जवळपास 45 अंशावर गेलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये देखील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। दुसरीकडे काम असलं तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सोबतच शरीरासाठी थंड फळं असतील किंवा मग भरपूर पाणी पिण्याचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।